शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख 6 एप्रिल 2026. आज आपण कापूस गठण कशा प्रकारे आणि कापूस बाजारभावात वाढ झाली की नाही याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कापूस गठणामध्ये आपल्याला वाढ बघायला मिळत आहे, पण हवी तशी वाढ आपल्या कापूस बाजारभावात झालेली नाही. आता शेतकरी मित्रांनो कापूस गठणाचे भाव 59,000 इतके झाले आहे. तर या 59,000च्या मागे कापूस बाजारभाव जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा तो झालेला नाही. याच्यात शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांचा आणि उद्योगपतींचा फायदा आहे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे सरकार आधीपासूनच व्यापारी उद्योगपतींचे आहे. आता अडाणी अंबानी यांसारखे उद्योगपती या सरकारमागे मोठे झाले आहे. तुम्हाला ते माहीतच आहे. आता मी अंदरपर्यंत घुसत नाही, पण हे तुम्हाला माहीतच आहे. व्यापाऱ्यांचा आणि उद्योगपत्यांचा फायदा आहे, कारण 59,000मागे आतापर्यंत 10,000 कापूस बाजारभाव व्हायला पाहिजे होता. आपला जेव्हा 55,000 कापूस गठण होते तेव्हाच 7,500च्या वर म्हणजे 7,808 इतका कापूस बाजारभाव होता. तर समजा 5,000 कापूस गठण्याचे वाढल्यावर किती कापूस बाजारभाव व्हायला होता. कापूस गठण्याचे भाव वाढल्यावर कापूस बाजारभावात वाढ होते, हे तुम्हाला माहीत आहे. शेतकरी मित्रांनो कापूस गठण 59,000वर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे आपले कापूस बाजारभाव कशा प्रकारे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो अशाच कापूसविषयक माहिती, कापूस बाजारभावामधल्या हालचाली तसेच शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो पुलगावला 9,100 कापूस क्वालिटीनुसार भाव लागत आहे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, अकोट, सेलू, परभणी यांसारख्या बाजारपेठांमध्ये 8,800, 8,850 यांसारखा भाव चालू आहे शेतकरी मित्रांनो. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कापूस बाजारभाव आपल्याला 9,000च्या जवळपास मिळणार. 10,000पर्यंतची अपेक्षा, कारण इथं व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे. शेतकरी मित्रांनो 10,000पर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही या हप्त्यात कापूस विक्री करून घ्या. कापूस बाजारभावात फार काही आता आपल्याला चढ दिसणार नाही. 100-200नी चढ दिसेल असा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. जास्त चढ 10,000पर्यंत तर जाणार नाही. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण कापूस बाजारभाव तसेच कापूस गठण याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. आता शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊ हे बाजारभाव वाढले कशामुळे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे इराण अमेरिका यांच्या पार्श्वभूमीवर हे कापूस बाजारभाव वाढण्यात आले आहे. येथे पॉलिस्टर कापडाची टंचाई, त्यासोबतच चायना, व्हिएतनाम, बांगलादेश यांसारख्या देशांकडून आपल्या भारत देशाकडून कापूस खरेदी, या देशांनी आपल्या देशाकडून कापूस खरेदी केली. या दोन घटकामुळे कापूस बाजारभाव वाढले आहे. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपले कापूस बाजारभाव वाढले आहे. कापूस गठण 59,000वर गेले आहे, पण अपेक्षित असे 59,000 मागे कापूस बाजारभाव वाढले नाही आहे. मित्रांनो अशा शेतीविषयक माहिती आणि कापूस बाजारभावातील हालचाली यांची संपूर्ण माहिती या चॅनलवर मिळत राहील. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.